भीमसैनिक संघटनेचा आज वर्धापन दिन आहे। आज प्रथम वर्धापन दिन आहे। गेल्या 1 वर्षापासून भीमसैनिक संघटना जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे ही संघटना काम करते। विशेष करून जर आपल्याला सांगण्यात मला आनंद वाटेल की संघटनेने आतापर्यंत 1च वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत। मग ती आमच्या पिंपरी चिंचवडचा जो एक विषय होता, जी आमची महिला भगिनी होती तिच्या घराचा प्रश्न होता, त्याच ज्या घराच्या प्रश्नावरती आम्ही अनेक त्यांच्यावरती सोबत त्यांना साथ देऊन तिला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला। विशेष करून भीमसैनिक संघटना ही स्थापन करण्याचं कारण म्हणजे 1980च्या दशकापासून मध्ये एक दलित पॅंथर म्हणून एक संघटना होती। ती संघटना आज पुणे, मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये ती संघटना एकदम व्यापली, मोठी झाली। अनेक नेते, आमचे नेते ढसाळ साहेब आहेत, भाई संगारे आहेत, रामदासजी आठवले आहेत, जोगेंद्र कवाडे आहेत, अनेक आज नेते त्या दलित पॅंथरमधून नेतेमधून घडले। पण आज वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या पक्षाची ते आज कामे करतायत। पण आज ही संघटना, ही दलित संघटना, आज संघटनेमध्ये लोकांचा जर अन्याय अत्याचार झाला तर आज लोक कुणाकडे जाणार? म्हणून आम्ही ही भीमसैनिक संघटना ही स्थापन केली। आम्ही मान्य करतो की दलित पॅंथरसारखे नकासारखे आम्ही होऊ शकत नाही, पण आज कुठेतरी दलित पॅंथर शांत झालेले आहे। त्याच्यामुळे अन्याय अत्याचार होणाऱ्या एक लोकांना पर्यायी म्हणून भीमसैनिक संघटना ही आम्ही स्थापन केलेली आहे। आज संघटनेमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत। संघटनेमध्ये जवळजवळ आज 2-2.5 हजार लोकांहून अधिक लोक संघटनेमध्ये जुडलेले आहेत। आज माता रमाईंची जयंती आहे। संघटनेच्या वर्धापनाच्या दिवशी आपण या माता रमाईला कोटी कोटी आपण त्यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय भीम। सर्वप्रथम सर्व भीमसैनिकांना व आंबेडकरी अनुयायांना माता रमाई यांच्या जयंतीच्या लाख शुभेच्छा देतो। मला भीमसैनिक संघटनेच्या वतीने आज जो या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम आवर्जून उपस्थित केलेला आहे सर्व भीमसैनिक संघटनेच्या वतीने। गेल्या वर्षी आमची सुरुवात होती, आणि दुसरा वर्ष आज त्याचबरोबर आपल्या भीमसैनिक संघटनेचा वर्धापन दिनसुद्धा आहे। पूर्ण 1 वर्ष झालेले आहेत। भीमसैनिक संघटनेने बरेच काही कार्य केलेले आहेत। महाबोधी बुद्धविहाराचं असेल, मुंबई शहरामध्ये महाबोधी बुद्धविहारात जेव्हा झालं तर सर्वप्रथम पुढाकार घेऊन दादर स्थित मोर्चा काढणारा भीमसैनिक संघटना, त्यानंतर अनेक पक्षांनी मोर्चे काढले, पण भीमसैनिक संघटनेने सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये महाबोधी बुद्धविहाराच्या लढ्यासाठी आंदोलने केली, मोर्चे घेतले। त्याचबरोबर एक आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की वडाळा पश्चिमेचं बुद्धविहार गेले 4 वर्ष बंदिस्त होतं। महापुरुषांचे, महामानवांचे पुतळ्यांना धूळ झालेली काही एक समाजकंटकांनी बुद्धविहार बंद केलं होतं। आपल्या भीमसैनिक संघटनेने, लढवय्या भीमसैनिक संघटनेच्या वतीने तो बुद्धविहार ओपन करून आपल्या समाजांच्या हाती संबोधी बुद्धविहार, आज त्याचं नाव आहे संबोधी बुद्धविहारला, आपण त्यांना त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। आणि आज पाहत असाल आपल्या भीमसैनिक संघटनेमध्ये जवळजवळ 1500 ते 200 कार्यकर्ते, 1500 ते 200 कार्यकर्ते, आपल्या 200 ते 1500 कार्यकर्ते, महिला पुरुष सर्व जवळजवळ 1500च्या वर आहेत। आज त्या भीमसैनिक संघटनेमध्ये सामील झालेत। ही भीमसैनिक संघटना एक पॅंथर लढाई जशी होती त्या पद्धतीने अन्याय अत्याचार गावखेड्यात कुठे मुंबई शहरामध्ये बहुजन अत्याचार होत असेल, आम्ही आंदोलने करतो आणि जास्तीत जास्त संघटनेमध्ये आपल्या भीमसैनिक आंबेडकरांना, अनुयायांना समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एक आमचं मिशन आहे आंबेडकर मिशन, एक मिशन आंबेडकर मिशन। पुन्हा आपल्याला सर्वांना माता रमाईच्या लाख शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय भीम। भीमसैनिक संघटनेने अनेक कामं या 1 वर्षामध्ये केलेत। विशेष करून आमच्यासोबतच संबोधी बुद्धविहार, वडाळा वेस्टला एक संबोधी बुद्धविहार होतं। तिकडच्या एका समाजकंटकाने गेल्या 4 वर्षापासून ते बुद्धविहार बंद करून ती जागा हडप करण्यासाठी होती। पण जेव्हा संबोधी बुद्धविहारवाल्यांनी जेव्हा भीमसैनिक संघटनेला हाक दिली, ती भीमसैनिक संघटना 1 मिनिटाचा विचार न करता त्या संघटनेचा, त्या बुद्धविहाराचा टाळा तोडून त्या संघटनेला, त्या बुद्धविहाराला आम्ही ओपन करून 4 वर्ष, अक्षरशः तुम्ही बघितलं असाल, त्यांना तुम्ही विचारू शकता की 4 वर्ष तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे एवढे जाळे आणि एवढी धूळ त्या विहारामध्ये
जे होती, पण जेव्हा संघटनेला आवाज दिला, संघटनेने एक विषयाचा विचार न करता अंगावरती केसेस घेतल्या. तिकडच्या ते स्थानिक जे आमचे गायकवाड बाबा आहे, कांबळे बाबा आहेत, ह्या दोघांवरती वय वर्ष 70 वर्ष असताना त्यांच्यावरती केसेस झाल्या आणि त्या तो बुद्धविहार ह्या संघटनेच्या वतीने आम्ही मोकळं करून आज त्या बुद्धविहारातले काही लोक, काही पदाधिकारी आम्हाला या संघटनेला शुभेच्छा देण्यासाठी, वर्धापन दिनासाठी ते स्वतःहून आवर्जून आलेले आहेत. हे आमचे काही जय भीम. जय भीम. आज भीम सैनिकांचा वर्धापन दिन, त्यांना हार्दिक शुभेच्छा. असंच काम दादांनी पुढे चालवत राहावे. तसंच आमचं समृद्धी बुद्धविहार सलग 4 वर्ष बंद होते. आज भीम सैनिकांच्या सतत कार्य म्हणजे ते बुद्धविहार समाजाला उत्पन्न निर्माण करून देण्याचं काम दादांनी केलं आहे. आज 14 एप्रिल जयंती आम्ही सतत 4 वर्ष बाहेर करायचं, पण भीम सैनिकांच्या अथक प्रयत्नाने आज जयंती आम्ही बुद्धविहारात करणार आहे. थँक्यू, धन्यवाद. भीम सैनिकांची संघटनेचा धन्यवाद आणि वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा. असाच तुमचा विजय सतत व्हावा हीच शुभेच्छा. भीम सैनिक संघटना पूर्वी आहे ना, दलित पंथ जसं होतं ना, त्या पद्धतीने भीम सैनिक संघटनेचं स्थापना आहे. त्याच्यात पावलावरती पाऊल आपण ठेवून हे भीम सैनिक संघटनेची आम्ही एक निर्माण केली आणि खूप लोकांना कमी काळामध्ये म्हणजे अवघ्या एका वर्षामध्ये आम्ही खूप साऱ्यांना न्याय मिळवून दिला. जसं की ताईने आता बाईक दिली, त्यांचा बुद्धविहार 4 वर्ष बंद होता. आमच्या भीम सैनिक संघटनेला त्या लोकांनी अर्ज केला, लगेच आम्ही काहीच हे नाही घेतला. आमच्यावरती केसेस होईल किंवा आम्ही जेलमध्ये जाईल आम्ही काहीच आमच्या मनामध्ये भीती वगैरे नाही आम्ही लगेच त्या बुद्धविहार ओपन करून दिला आणि त्यांना आता तिकडे त्या ठिकाणी ते लोक एकदम हे करतात आणि तिकडे अजून देखील त्यांचा आम्ही रोज त्यांचा आम्ही येऊन जाऊन त्याचा हे करतो. आणि एक महिला आता हे कुठली कॉलेज शाळा ती साईंची शाळा, सायन्सची शाळा त्यांच्यावरती ना अन्याय होतोय. आता हे कार्यक्रम जसा संपेल लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ॲक्शन भीम सैनिकच्या संघटनेवरती घेणार आहे. जर ते लोक नाही मानले त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी पण आम्ही लावायचा प्रयत्न कराल. आणि कुठल्याही प्रकारचं आता इथं बघा, हे माता रमाईचं गार्डन आहे आणि तुम्ही समोर बघता सगळं विश्व हिंदू परिषदने समजा कब्जा केला आहे, पण आता इकडे भीम सैनिक घुसला आहे आणि भीम सैनिक एकदा कुठं घुसला तो तिथून पाठी हटणार नाही. बस एवढं. त्या जयंती महोत्सव निमित्ताने भीमसैनिक संघटना याची स्थापना आणि आज प्रथम वर्धापन दिन त्याचा साजरा होतो आहे. जी पॅन्थर संघटना होती, त्या संघटनेची जी तळमळीने काम करणारी जी लोकं होती, आम्ही पण होतो सगळे लोक त्यावेळेला, भाई संगारे, नामदेव दादाबरोबर दवी पवार यांच्यावर आम्ही तळमळीने कामं केली, खूप केले. केसेस आहेत आमच्यावर, अजूनही केसेस आहेत. आणि ही संघटना दलित पॅन्थरसारखीच काम करणार. आणि ही संघटना मला माहिती आहे, या संघटनेमध्ये जी लोक आम्ही सगळे इन्व्हॉल्व झालो आहोत, हे पॅन्थरची मुवमेंट घेऊनच तयार झालो आहोत. कारण आता ती संघटना आपली राहिली नाही, आमचे नेते देखील राहिलेले नाहीत. आणि हे समाजाची जी संघटना, जी पॅन्थर संघटना होती, ती संघटना पुढे घेऊन जाणारे लोक राहिले नाहीत. पण या संघटनेचा एक दुसरा भाग म्हणून भीमसैनिक संघटना ही तयार झाली आहे. हा दलित पॅन्थरची संघटना असणार आहे. आणि ही संघटना त्या प्रकारे पॅन्थर ज्या ठिकाणी, ज्या खेडोगावामध्ये जाऊन आम्ही त्यावेळेला लोकांवर जे अन्याय अत्याचार होते त्यावेळेला त्या ठिकाणी जाऊन ते आंदोलन करायचो. ज्या प्रकारे आम्ही क्रांतिकारक आंदोलन करायचो, त्या क्रांतिकारक आंदोलनासारखी जी संघटना देखील आम्ही लोकांनी तयार केलेली आहे. आणि संघटना अन्यायाच्या विरुद्ध लढणारी संघटना त्या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीनिमित्ताने आज वर्धापन दिनाने त्या स्थापन झाली. मी आमच्या सर्व लोकांना क्रांतिकारी जय भीम करेन आणि पुढील वाटचालीसाठी आमच्यासारखे सैनिक, आमच्यासारखे कार्यकर्ते त्या संघटनेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार. सर्व बाजूनी कशात कमी पडणार नाही. आणि संघटना जोमाने आम्ही वाढताना तुम्हाला दिसेल. जिथे अन्याय होईल तिथे ही संघटना काम करेल. भीमसैनिक संघटना ही काम करेल, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या माता रमाईच्या जयंतीनिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. तमाम भारतीयांना मी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम. सगळ्यांना जय भीम. आज माता रमाई यांची जयंती आहे, तर मी त्यांना अभिवादन करते. आणि आज भीमसैनिक संघटना यांचा आज वर्धापन दिन आहे, ती मी त्यांना शुभेच्छा देते. आणि बाबासाहेबांचं जे संघटना, संघर्ष, शिका
हे दोन्ही आहे की शिका आणि संघटित व्हा हे आहे. पण तुम्ही अन्याय असेल तिकडे आवाज उचलला पाहिजे. तर हे काम आहे भीमसैनिक संघटना ही करते. एक वर्षभरामध्ये त्यांनी आंदोलनं केली. विद्यार्थ्यांची जी किंवा कोणावर अन्याय होत असेल, विद्यार्थ्यांची कामं असतील, हे सगळे त्यांना त्यांच्या समोर गेलेले आणि वाचा फोडलेली आहे. तर ही अशी संघटना त्याच्याबरोबर आम्ही आहोत. जिथे पण अन्याय होत असेल तर तिकडे आणि सभागृहामध्ये पण जसं काही असेल तर आम्ही हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू. तर आम्ही या संघटनेशी सहमत आहोत की अशी अजून त्यांनी पुढे काम करत राहतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. सर्वप्रथम आज माता त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भीम संघटनेच्या वतीने आज माता रमाई यांचा जयंती सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. हा जयंती सोहळा प्रत्येक वर्षी भीम संघटनेच्या वतीने साजरा करत असतात आणि भीम संघटनेचा प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी या जयंतीनिमित्त साजरा होतो. मी त्यांना शुभेच्छा देतो. माता रमाई होती म्हणून आज आम्हाला हे दिवस बघायला मिळाले. खरं तर एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तसा माता रमाईने जो आपला वेळ काळ बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहून दिला. म्हणून आज प्रत्येक भारतवासियांच्या जेवढे तमाम बंधुभगिनी आहेत आज दिवसा रात्री जे फिरत आहेत त्यांच्या या त्यागामुळेच आज आम्ही या ठिकाणी हे दिवस आम्हाला मिळाले. मी त्यांना नमन करतो आणि आजच्या दिवशी या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.